मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कोणते ठाकरे आहेत? उद्धव ठाकरे की राज ठाकरे याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे नागपुरात झालेल्या एका मुलाखतीत फडणवीसांना विचारलेला एक प्रश्न। फडणवीस यांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला गेला, त्यावर फडणवीसांनी काय उत्तर दिलं पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत। राज ठाकरे की उद्धव ठाकरे या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले हे उत्तर। राजकारणात काहीही पक्क नसतं। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय। फडणवीसांच्या या वक्तव्याचा संबंध गेल्या काही दिवसातल्या ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीगाठींशी जोडला जातोय। त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं। त्याच्यावर मी काय बांधील थोडी आहे की त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला। ते रिकामटेकडे आहेत, रोज बोलतात, मी काय रिकामटेकडा थोडी आहे। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राजकारणात काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। चांगली गोष्ट आहे, राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो। आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना। तर समविचारी पक्ष सोबत येणार असतील तर पक्ष नेतृत्व त्याचा नक्कीच विचार करेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। जर आमच्याशी सुसंगत अशा प्रकारचा विचार घेऊन हिंदुत्वाची भूमिका असेल, राष्ट्रभक्तीचा विचार असेल, त्या ठिकाणी घेऊन कोण येणार असेल तर मला वाटतं पक्ष त्या बाबतीत त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक विचार करू शकतो। दरम्यान भाजप आणि मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कधीही एकत्र येऊ शकतात अशी भूमिका मनसेने मांडली आहे। यावेळी मनसेने उद्धव ठाकरेंनाही टोला लगावलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोघेही वैचारिक दृष्ट्या हिंदुत्ववादी आहेत, त्यामुळे ते कधी एकत्र येऊ शकतात आणि आले तरी आश्चर्य वाटायला नको। जर काँग्रेस आणि शिवसेना उभाटा हे वैचारिक दृष्ट्या एकमेकांचे शत्रू असून सुद्धा एकत्र येऊ शकतात, तर वैचारिक मित्र एकमेकांच्या सोबत आले तर त्यात आश्चर्य काय वाटायचं। राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा कायमचा शत्रूही नसतो। 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी पाहिल्या तर यावर नक्कीच विश्वास बसेल। दौंडहून जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई।